खेड तालुक्यातील गेल्या 4 पिढ्यांहून अधिक चालत आलेली सर्वात जुनी पेढी, विश्वास हीच परंपरा, सोने चांदी हिरे मोती दागिने नवग्रह खडे मिळण्याचे एकमेव ठिकाण वापगावकर लक्ष्मी ज्वेलर्स, प्रोप्रा परेश माऊलीशेठ वापगावकर, बाजारपेठ पेशी शेजारी, राजगुरुनगर, 9850919999. या पद्धतीने नगर परिषदेने सर्व कामकाजाच्या सोयीच्या दृष्टिकोनातून विचार करून उपलब्ध निधीमधून हे वाटप करायचं आहे आणि अशी पद्धत असल्यामुळे नगर परिषदेने सुद्धा याच्यामध्ये थोडासा वेळ घेऊन लाभार्थी पात्र लाभार्थीची निवड करून हा निधी वाटप करण्याचा मार्ग ठरवलेला आहे. स्वागत करतो व वाटपाला विषय झालेला आहे. काही पाठवले सर ते कंटिन्यू माझ्या कॉलेजमध्ये होते. वारंवार 4 दिवसांनी 8 दिवसांनी माझी गाडी घेत होते. तर थोडा उशीर झाल्यानंतर मी थोडी दिलगिरी व्यक्त करतो व निधी वाटप जो काही अमाऊंट जी काही केलेली आहे तर ती 5% असते. जो नफा आपल्याला राबवलेला जातो त्याच्यातून तुम्हाला 5% द्यायचा असं शासनाची तरतूद आहे. तर त्या तरतुदीतून जी काही अमाऊंट येते तीच अमाऊंट द्यायला लागते व ते सरकारकडे अधिकाऱ्यांना तेच सोपं जातं आणि तुम्ही वेळोवेळी जर नगरपालिकेला सहकार्य करावं व आम्ही कुठल्याही ठिकाणी घेणार नाही व तुमच्यासाठी सेवेत आम्ही काय हजर आहे. धन्यवाद. नगरसेवक रामशेठ जाधव, सागरशेठ साखर, विवेकजी गोमटकर आणि अमोलजी वाळू यांचं देखील या कार्यक्रमाच्या निमित्ताने आगमन झालं की त्यांचे आपण समाजावरती हार्दिक स्वागत करतो. आणि अनुदान आपण कागदी वगैरे केलं जाते त्याचा चेक जो आहे तो प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपल्या समोरचे काही जमा केला जाणार आहे. प्रातिनिधिक स्वरूपात आपले दिव्यांग बांधलेले आहेत. एक 5-6 दिव्यांग बांधव आपल्याकडे समोर यावं. आता आपल्या राजगुरुनगर शहराच्या अगदी जवळ म्हणजे शिरोलीमध्ये पुणे नाशिक महामार्गालगत भव्य 3 मजली इमारत भाड्याने देणे आहे. तर आता आपल्या हॉस्पिटल, बँक, पतसंस्था, शालेय अभ्यासिका किंवा अन्य अनेक महत्त्वाच्या गोष्टींसाठी तब्बल प्रत्येकी 2500 स्क्वेअर फुटाचे 3 मजले भाड्याने देणे आहे. तर आजच संपर्क करा. वस्ताद मुन्नाभाई शेख, 94 23 22 8007, 89 75 62 21 83.